विधिमंडळाच्या परिसरामध्ये हाणामारी, गोपीचंद पडळकर आणि आव्हाड यांचे कार्यकर्ते आपापसात भिडले। नितीन देशमुख जितेंद्र आव्हाडांचे कट्टर समर्थक तर नितीन देशमुख यांना पडळकर समर्थकांकडून मारहाण। पावसाळी अधिवेशनानंतर हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरली। हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर पासून सुरू होणार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय। महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांना भेटणार। राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची उद्या भेट घेणार। जनसुरक्षा विधेयकाला विरोध करण्यासाठी घेणार भेट। उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये 20 मिनिटे चर्चा। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांचे अँटी चेंबरमध्ये चर्चा। हिंदी सक्ती हवीच कशाला, ठाकरेंकडून फडणवीसांना पुस्तक भेट। प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाईफेक प्रकरणी आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। आरोपी दीपक काटे, भवानेश्वर गिरणारेला कोठडी। पुण्याच्या कोथरूड परिसरामध्ये प्रवीण गायकवाडांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी। आम्ही पुरोगामी विचारांसोबत आहोत अशा आशयाचे झळकले बॅनर। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवशी जाहिरात होर्डिंग नको। मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये अधिकाधिक योगदान द्या, भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आवाहन। जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात काँग्रेस आक्रमक। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसचं आंदोलन। कायदा रद्द न केल्यास राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा। आमच्यासाठी मुंबईकर फर्स्ट तर काहींसाठी कंत्राटदार फर्स्ट। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आदित्य आणि उद्धव ठाकरेंवर टीका। मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी घेतली राजगडावर अमित ठाकरेंची भेट। शिबिराला आमंत्रण दिलं नाही म्हणून प्रकाश महाजन यांनी व्यक्त केली होती नाराजी। जनसुरक्षा कायदा रद्द करा, आंबेडकरवादी स्वराज्य पार्टीचे शिरोळ तहसील कार्यालयाच्या समोर आंदोलन। डॉक्टर मोहन भागवत आज सोलापूरच्या दौऱ्यावर। सोलापुरातील अनेक कार्यक्रमांना मोहन भागवत राहत आहेत उपस्थित, तर नंतर सोलापुरातून ते आता बेंगलोरला जाण्याची शक्यता। मुख्यमंत्र्यांची पूर्व विदर्भातील भाजप आमदारांची बैठक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण या बैठकीमध्ये मार्गदर्शन करणार। उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा होण्याची शक्यता। इंडिया आघाडीच्या बैठकीसंदर्भात दिल्ली दौरा असेल, खासदार संजय राऊतांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीस डुप्लिकेट टोले मारण्यात पटाईत। फडणवीस डुप्लिकेट शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबत राऊतांची टोलीबाजी। फडणवीसांची ऑफर नव्हे तर टपली होती। उद्धव ठाकरे स्वाभिमानी नेते। फडणवीसांची ऑफर गांभीर्यानं घेणार नाही, राऊतांचं वक्तव्य। पोलिसांचा राजकीय बुजगावणं झालं आहे। भाजपमध्ये गुन्हेगारांची भरती सुरू, राऊतांचा हल्लाबोल। उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा टीझर संजय राऊतांनी केला जारी। राहुल गांधींचा पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर हल्ला। राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्षावर केली टीका। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या मीरा रोडच्या दौऱ्यावर। 8 जुलैच्या मनसेच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा मीरा रोडचा दौरा। सामनाच्या अग्रलेखातून पुण्यात वाढत्या गुन्हेगारीच्या संदर्भात लेख। अग्रलेखामध्ये पोलीस प्रशासनावर करण्यात आली टीका। हनी ट्रॅपच्या मुद्दा नाना पटोले यांनी विधानसभेत उपस्थित केला, तर मुद्द्यावर उद्या संध्याकाळी भूमिका मांडण्याचे विधानसभा अध्यक्षांचे सरकारला आदेश। सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईमध्ये पाण्याच्या प्रश्नावरून भाजप आमदार प्रशांत ठाकूर नाराज। मी पाहिजे तर राजीनामा देतो, विधानसभेत प्रशांत ठाकूरांचं वक्तव्य। गोंदियातील गंगामाई रुग्णालयामध्ये अनागोंदी कारभार। रुग्णालयाची चौकशी करणार का? सर्व तपासण्या पूर्वीप्रमाणे मोफत होतील का? राजकुमार बडोले यांच्याकडून विधानसभेत प्रश्न उपस्थित। परवाना केंद्र सरकार देतं, लवकरात लवकर परवाना मिळेल। बाकी गोष्टींच्या संदर्भात तत्काळ बैठक घेऊन या प्रश्नांचं निराकरण करू, हसन मुश्रीफांचं उत्तर। शारीरिक क्षमता नसलेल्या तरुणांची एक्साइज इन्स्पेक्टर म्हणून नियुक्ती। चुकीच्या पदोन्नतीमुळे संवर्गातील कर्मचाऱ्यांवर अन्याय। जितेंद्र आव्हाड यांचा पदभरतीवरून विधानसभेत सवाल। भरती फक्त लिपिकमधून केली जाईल, त्यानंतर जवान संवर्गातील पदोन्नती दिली जाईल। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आश्वासन।
आशिष शेलार आणि रोहित पवारांची विधानभवनाच्या परिसरामध्ये भेट. विधानभवन परिसरात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा. रोहित पवारांना दिलेल्या जबाबदारीबाबत शेलारांकडून अभिनंदन. मिठी नदीचा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित. मिठी नदीचा गाळ कुणाच्या घशात गेला ते शोधलं पाहिजे. अनिल परबांची मागणी. तर कुणाला कसं वाचवायचं अनिल परब यांच्याकडून शिकावं. उदय सामंतांची टोलेबाजी. एकाच वेळी एका विभागाच्या 12 लक्षवेधींचं काम कसं करणार. लक्षवेधीवरून मंत्री उदय सामंतांची नाराजी. अधिकारी घरी जाऊन परत कधी येणार, सामंतांचा सवाल. अशा वर्कर्सच्या मागणीकडे सरकार लक्ष देत नाही. अशा वर्करचा प्रश्न अधिवेशनामध्ये नाना पटोले यांनी केला उपस्थित. दिव्यांग आयुक्तांना नागपूरमधील प्रकरण भोवलं. आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठवत निलंबनाची कारवाई. मंत्री अतुल सावे यांची कठोर कारवाई. मला हायकमांडकडून कोणतीही नोटीस आली नाही. चंद्रपूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे सभागृहात नव्हतो. विजय वडेट्टीवार यांचं स्पष्टीकरण. सभागृहामध्ये विरोधकांचं तोंड दाबण्याचं सरकारचं काम सुरू. बहुमताच्या जोरावर विरोधकांची मुस्कटदाबी सुरू. विजय वडेट्टीवार यांचा आरोप. भाजपचे आमदार सुरेश धस यांचे कृषी संचालक विनय आवटे यांच्यावर आरोप. 2016 ते 2020च्या दरम्यान पीक विमा योजनेमध्ये मोठा घोटाळा केला. गंभीर आरोप. विरोधकांचं विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन. हातामध्ये भोपळा घेत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन. शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी दिली जाईल. शेतकऱ्यांनी निश्चिंत राहावं. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं. अमोल मिटकरींचं आश्वासन. पावसाळी अधिवेशनाचे उरले फक्त 2 दिवस. सभागृहामध्ये आज शेतकरी प्रश्नावर चर्चा होणार. तर मोडकळीला आलेल्या शाळांच्या मुद्द्यावर देखील चर्चा. महाराष्ट्रामध्ये प्लास्टिक फुलांवर बंदी येणार. विधानसभेत 105 आमदारांच्या सह्यांचं पत्र सादर. मुख्यमंत्र्यांचीही संमती. लवकरच या संदर्भातला निर्णय होणार. बीड जिल्ह्यातील काही भागामध्ये पावसाची हजेरी. पावसामुळे ओढे नाले नद्यांना आलं पाणी. पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा. बीड जिल्ह्यात काही भागात रात्री उशिरा पावसाची हजेरी. माजलगाव परिसरामध्ये पावसाची दमदार हजेरी. काही ओढे नाले नद्यांना देखील आलं पाणी. जालना जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस. घनसावंगी तालुक्यामध्ये ओढ्या नाल्यांना पूर. तर पावसामुळे खरीप पिकांना होणार मोठा फायदा. जोरदार पावसानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. अमरावतीच्या मेळघाटातील सिपना नदीला मोठा पूर. मुसळधार पावसानं सिपना नदीला पूर. तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सिपना नदीसह छोट्या मोठ्या नद्याही प्रवाहित. हिंगोलीमध्ये सोयाबीन पीक वाळून जाण्याच्या मार्गावर. पावसाअभावी सोयाबीन पीक धोक्यात. शेतकरी चिंतेत. नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना शेती करणं त्रासदायक. जामगाव ते भोकरकडे जाणाऱ्या बायपास रस्त्याची उंची मोठ्या प्रमाणात वाढवली. शेतकऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा. जायकवाडी धरणातून शेतीसाठी पाणी. डाव्या उजव्या कालव्यांतून पाण्याचा विसर्ग. शेतकऱ्यांना या विसर्गामुळे मोठा दिलासा. जालना जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस. घनसावंगी तालुक्यामध्ये ओढ्या नाल्यांना पूर. पावसानं खरीप पिकांना फायदा. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. मावळ तालुक्यातील साळुंबरे गावात 4 सूत्री पद्धतीनं भात लागवड. भात उत्पादनामध्ये दुप्पट वाढ होऊन आर्थिक फायदा. इंद्रायणी भात चवीला चांगला असल्यानं मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड बाजारपेठेत इंद्रायणी भाताला ग्राहकांची मोठी पसंती. गोकुळ संचालकांची संख्या 21 वरून 25 करण्याचा ठराव. ठरावाला विरोध करत या संदर्भातलं पत्र संघाकडे सुपूर्द. गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिकांची प्रतिक्रिया. पंढरपुरातील मेहतर समाजाच्या सफाई कामगारांना प्रत्येकी 600 चौरस फुटाचं घर देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती. अजित पवारांच्या माहितीनंतर मेहतर कामगार वसाहतीमध्ये फटाके फोडत आणि एकमेकांना पेढे भरवत जल्लोष. अण्णासाहेब पाटील महामंडळाला 300 कोटींचा निधी. देवेंद्र फडणवीसांच्या पुढाकारानं भक्कम निधी मंजूर. तर मराठा तरुणांसाठी आता मोठा दिलासा. सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरामध्ये पावसानं निसर्ग सौंदर्य बहरलं. मन मोहून टाकणारं दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची पर्यटन स्थळांवर मोठी गर्दी. हिंजवडी आणि आसपासच्या परिसरामध्ये वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीनं कडक पावलं उचलण्यास सुरुवात. कोणतंही बांधकाम करण्यापूर्वी पीएमआरडीची पूर्व परवानगी घेणं बंधनकारक.
रत्नागिरीमधील नाटे बाजारामध्ये आगीचं तांडव, आगीमध्ये नुकसान झालेल्या दुकान मालकांना अपूर्वा सामंत फाउंडेशनच्या वतीनं मदत। धाराशिवमध्ये मुरुम येथे राजस्व समाधान शिबिराचं आयोजन, शिबिरामध्ये केवळ 6 नागरिकांना प्रमाणपत्राचं वाटप। हिंगोलीमध्ये जनसुरक्षा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन, तर नागरिकांचं जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन। संत गजानन महाराजांची पालखी परतीच्या वाटेवर विठुनामाचा जयघोष करत वारकऱ्यांची पालखी बीडमध्ये दाखल। नाशिकच्या सुरगाण्यामध्ये आधुनिक रुग्णालय बांधणार, बांधकामासाठी 5 एकर जमीन मंजूर। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय, रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी बावनकुळेंचा निर्णय। दिवंगत कैलास नागरे यांच्या पत्नी आणि शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट। 14 गावांचा पाणी प्रश्न सोडवण्याची तसंच मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची मागणी। सोलापूरच्या बार्शीतील ट्रॅक्टर रॅलीतील आंदोलकांना जामीन, 37 मराठा आंदोलकांना जामीन मंजूर। मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी केलं होतं आंदोलन। धाराशिवमध्ये एकाच दिवशी 15 लाखापेक्षा अधिक वृक्ष लागवडीचा रेकॉर्ड होणार। तुळजापूरमध्ये वृक्ष लागवडीचं प्रात्यक्षिक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आलं प्रशिक्षण। छत्रपती संभाजीनगरचे आमदार संजय केनेकरांचा अनोखा संकल्प, यंदा वाढदिवसासाठी हार तुरे स्वीकारणार नाही। एक पेड मा के नाम अंतर्गत झाडं लावण्याचं कार्यकर्त्यांना केलं आवाहन। सोलापुरातील 13 विकास कामांच्या पूर्ततेची मागणी, मुंबईतील बैठकीमध्ये आमदार देवेंद्र कोठेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी। मुख्यमंत्र्यांचं शहराच्या सर्वांगीण विकासाचे संकेत। बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये 4 वर्षांनंतर टॉय ट्रेन सुरू। चक्रीवादळामुळे रुळावर झाड पडल्यानं स्टेशनचं मोठं नुकसान झाल्यानं टॉय ट्रेनची सेवा केली होती बंद। राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे 23 जुलै रोजी नागपूरच्या दौऱ्यावर, आगामी पालिका निवडणुकीच्या तयारीचा घेणार आढावा। प्रवीण गायकवाड हे बेगडी पुरोगामी, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल। येणाऱ्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री ओबीसींच्या निधीबाबत बोलले नाहीत तर संघर्ष टळे, लक्ष्मण हाकेंचा इशारा। परभणीमध्ये परिचारिका संघटनेचं 1 दिवसीय काम बंद आंदोलन, मागण्या पूर्ण झाल्या नाही तर उद्यापासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा दिला इशारा। लातूरमध्ये विविध मागण्यांसाठी बहुजन विकास अभियानाचं उदगीरच्या तहसील कार्यालयाच्या समोर आंदोलन। विविध मागण्यांचं आंदोलकांकडून सरकारला निवेदन, येत्या आठवडाभरात मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा दिला इशारा। जळगावमध्ये महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने 1 दिवस कामबंद आंदोलन, तर मागण्या मान्य न झाल्यास उद्यापासून बेमुदत राज्यव्यापी कामबंद आंदोलन छेडलं जाणार, परिचारिका संघटनेचा इशारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।